NCERTचा विचार आपल्याला महत्त्वाचा आहे. आणि अंडरग्रॅज्युएट असेल, फ्रेश असेल किंवा बऱ्याचदा आता प्रीला इश्यूज आहेत, तर कन्सेप्च्युअल क्लॅरिटीमध्ये आपले गॅप्स आहेत का, किंवा आता MPSCची मुलं आहेत ज्यांना बेसिक अजून क्लिअर नाही आहे, अशा सगळ्यांसाठी मिळून 2 ऑगस्टपासून NCERTची एक बॅच प्लॅन केलेली आहे. ती आधीच्या याच्या स्ट्रक्चरमध्ये नव्हती. एकूण प्रीचा रिझल्ट बघता त्याची गरज जास्त वाटायला लागली आत्ताच, आणि येणारा परत 21 जुलैनंतरचा जो वेळ आहे त्यामुळं सगळ्यांना उपयुक्त होईल अशी NCERTची एक 5 महिन्याची जी पूर्वीपासून आपण घेतो अशी बॅच जी आहे ती 2 ऑगस्टपासून सुरू होईल. त्याची बेसिक जी आहे ती बायलिंग्वल असेल, संध्याकाळी 5 ते 7, म्हणजे सगळ्यांना कॉलेजला, अंडरग्रॅज्युएटला किंवा सगळ्यांना सोयीचं होईल असं त्याचं असेल. शनिवार रविवारी थोडं त्याचं जास्त लेक्चर्स वगैरे असतील, रिटर्न असेल, टेस्ट असेल, आणि एक 5 महिन्यामध्ये सिलेबस कव्हर व्हायला पाहिजे. त्याच्यावरचं बेसिक आकलन किंवा त्याचं थोडेसे एसेची चर्चा, इथिक्सची चर्चा, ही सगळी जी आहे ती, आणि त्यातले बाकीच्या मार्गीच्या टीममधले बाकीचे लोक जे आहेत ते त्याला तुम्हाला NCERTचं बेसिक ट्रेनिंग सगळं घेत राहतील. काय काय प्रकारचं आपलं आकलन आहे, कसं करायला पाहिजे, म्हणजे त्याचे टेस्ट रेग्युलर असतील, त्याचं क्लासचं मटेरियल काही असेल किंवा त्याच्यावर काही तुम्ही लिहिलेल्यावरची चर्चा होत राहील. काही आपल्याला त्या विषयातले एक्सपर्ट जे आहेत ते काही तुमच्याशी संवाद करतील. सिनेमा माध्यम आहे तर त्याच्यावरची काही चर्चा आहे, पाणीचा प्रश्न आहे. त्यामुळे एक बेसिक सगळं तुमचं आकलन तयार व्हावं, ज्या गॅप्स आहेत ते कमी व्हाव्या. काही करून प्री निघायला पाहिजे, तर त्या सगळ्याचा आणि त्याचं सगळ्याचं बेसिक NCERTच आहे का, तशा दृष्टीनं प्री मेन्स इंटरव्ह्यू सगळ्याला उपयोग पडेल अशी NCERTची बॅच आहे. त्याच्या बाकीचे डिटेल्स जे आहेत ते 2 ऑगस्टला ती सुरू होते. त्याचे बाकीचे डिटेल्स तुम्ही आपल्या मार्गेच्या नंबरवर दिलेले जरी बघितले तरी ते चालतील. परत मी टू कन्क्लूड एवढं सांगेल, सगळ्याचं येऊन थांबतं, सगळं जे येऊन थांबतं ते NCERT. म्हणून NCERTची बेसिक जी बॅच आहे ती आपण 2 ऑगस्टपासून सुरू करतो आहे. संपर्क तुम्हाला या नंबरवर करता येईल.